हाय. सो आमची प्रोफेशनल डिप्लोमाची स्टुडंट आहे मोनाली, जो 4 to 5 मंथ्सचा क्लास आहे. आणि अजून एका व्हिडिओमध्ये जेव्हा मोनालीचा क्लास चालू होता तेव्हा मी तिघींची गप्पा मारतानाचा एक व्हिडिओ ऑलरेडी शूट केलेला मी टाकला आहे. पण आज मोनालीचा क्लास संपला, आता तिचं सर्टिफिकेट तिच्या हातातील, प्रॅक्टिसेस संपल्यात, तर आपण तिचा एक अनुभव ऐकूयात. नक्की. तुझी माहिती सांग आणि तू कशी क्लासला कनेक्ट झाली. ओके. ॲक्च्युली मी कोथरूडमध्ये राहते आणि तिथून मी 2-3 ठिकाणी सर्च करत होते की मला ब्युटीमध्ये करिअर करायचं होतं. सो मग असं बघत असताना मी 1-2 ठिकाणी गेले, पण मला ते पटत नव्हतं. आणि मग मी इथे आले. मग इकडे नोट्स वगैरे सगळ्या दाखवल्या गेल्या आणि क्लासची माहिती सांगितली गेली. आता या सगळ्या गोष्टी मला पटल्या. आणि आधी जिथे 2-3 ठिकाणी मी गेलेली ना, तर त्यांचं असं होतं की तुम्हीच मॉडेल अरेंज करा, किंवा जे आमचे कस्टमर असतील तर त्यांना कस्टमर म्हणून न सांगताच, म्हणजे स्टाफसारखंच, म्हणजे तुम्ही स्टुडंट आहे ना सांगता कस्टमर असं आपण तुम्हाला कस्टमर देऊ, म्हणजे क्लायंट मॉडेल देऊ वगैरे असं होतं. तर मग ते मला नव्हतं करायचं, किंवा नाही का, म्हणजे प्रोडक्ट आपण आणायचे, मग ते शिकवणार, किंवा प्रोडक्ट कॉस्ट वेगळी, असं सगळं. सो इथं मला तसं काही वाटलं नाही. आणि इथे मग मी जॉईंट केल्यावर मला वातावरण पण खूप चांगलं वाटलं आणि मग छान माझं झाली जर्नी. म्हणजे आता ऑलमोस्ट माझ्या मैत्रिणीने पण सांगितलेलं, माझा एक मित्र या फील्डमध्ये, त्याने पण सांगितलेलं, आणि माझ्या बहिणीने पण मला सांगितलेलं. म्हणजे त्यांचा अनुभव असा होता की तू कुठे पण कर, पण अशा ठिकाणी कर जिथे तुला सगळं नॉलेज देतील. उगाच ही गोष्ट सांगतायत आणि एक नाही सांगत आहे, किंवा सांगतात एक आहे, शिकवतात वेगळं आहे, असं सगळ्यांचा ओव्हरऑल अनुभव होता. आणि माझ्यासाठी ते जास्ती चांगलं ठरलं की मला यांच्या एक्सपिरियन्समुळे मी शाळी झाली. मी फसले नाही असं झालं. म्हणजे हे एक माझ्या बाबतीत चांगलं झालं की मी नाही फसले. आणि मग मला क्लास पण ओके वाटला. आणि म्हणजे इथे सगळं शिकवण्याची पद्धत, किंवा जे किती महिने तू प्रॅक्टिसला येत होतीस? ऑलमोस्ट, म्हणजे मी अजूनही येते. कधी ॲडमिशन? मी साधारण जुलैमध्ये वगैरे ॲडमिशन घेतलं. जून-जुलैमध्येच घेतलं. जुलै 2024. आता 25 चालू आहे. आणि क्लास जरी झाला आणि मला वाटत आहे की आता हे मला माहीत नाही आहे, किंवा हे अजून, तर मॅम आत्ता पण तेवढं शिकवतात, सांगतात असं. किंवा ट्रीटमेंटला पण प्रॅक्टिसेस केल्यास तेही सांग. तुला किट काय मिळाला? प्रत्येक म्हणजे फेशियल, पेडिक्युअर, मॅनिक्युअर सगळे मी 10 प्रॅक्टिसेस केल्या. आणि किट मला पूर्ण किटच दिलं. लॉन्ड्री जरी होतं तरी मग ते मला माझं वापरून व्यवस्थित ठेवता येते. बाकी सगळं घरी असं सगळं किट होतं. बाकी प्रोडक्ट वगैरे ऑफकोर्स आपण इकडनंच घेत होतो, पण ते पण सगळं मिळत होतं. असं नाही की एवढं का घेतलं आहे तू, कमी वापर. हे सांगत होत्या मॅम की तुम्ही व्यवस्थित आत्तापासून सवय लावा, प्रत्येक गोष्ट ठेवायची, घ्यायची. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःचं कराल सुरू, तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. करेक्ट. की आपण म्हणजे हाताला एक वळण लावणं हा प्रकार जास्त चांगला होता. म्हणजे कोणती गोष्ट वापरताना वगैरे हे सगळं शिकवतात, किंवा या गोष्टीकडे लक्ष आहे, हवंय तुम्ही अजून घ्या, असं मला जाणवलंच नाही की प्रोडक्ट वगैरे त्यांनी नाही घ्यायचं वगैरे असं काही बोलले, किंवा खूप पाणी घालून प्रोडक्ट. नाही, असं आम्ही पाणी वापरलेलंच नाही आहे कशातच. हे शिकवलंच नाही आहे. म्हणजे पाणी असं, इवन एक दुसरी गोष्ट म्हणजे जिथे मी जायचे सलॉनमध्ये आधी, तर फेशियलला थंड पाणी वगैरे तसं आपल्याकडे नाही आहे, गरम पाणीच आहे. पेडिक्युअरला वगैरे पण आपण म्हणतो असं. येस. सो हे सगळं आम्ही का करतो हे थोडं मला व्ह्युअर्सना सांगायला आवडेल. की आपण जे वळण किंवा शिस्त म्हणतो, आपण कोणाकडे जनरली मुलीकडे बघितलं तरी एक फॅमिली बॅकग्राऊंड, एक संस्कार कळत असतात की अरे हे घरातच लागतं व्यवस्थित. सो जेव्हा या मुली कोर्सला येतात तेव्हा जर त्यांना ट्रेनिंग देतानाच जर हे शिकवलं नाही की प्रत्येक क्लेन्झिंग नंतर पाणी बदला, स्क्रब नंतर पाणी बदला, पॅक नंतर पाणी बदला, अशाही काही मुली येतात कोर्सला किंवा जॉबला की त्या म्हणतात प्रत्येक वेळेला पाणी बदलायचं, आम्ही तर एकच क्लिन्झिंगपासून पॅकपर्यंत पाणी ठेवतो. सो हे शिकवलंच नसतं. सो मी कायम म्हणते ट्रेनिंग जर चांगलं असेल ना तर तो स्टुडंट चांगला निघतो. सो तुम्ही अजून अनेक असे व्हिडिओज बघा मी ज्याच्यात स्टुडंटशी पर्सनली बोलते, त्यांचे आधीचे अनुभव. आता थँकफुली मोनाली कुठे फसली नव्हती की तिने पैसे भरून, पण अशा अनेक स्टुडंटचे तुम्ही व्हिडिओ बघाल की 3 लाख 3.5 लाख असे पैसे भरूनही त्या फसल्यात, चांगलं शिकायला मिळालं नाही आहे.
अजून तुझा मोनाली ह्याचा अनुभव सांग की तुझे व्हिडिओ लेक्चर्स तू बघतेस का, तुला ते आवडतात का, कळतं का नीट, का उगाचच काहीतरी व्हिडिओ आहेत नीट दिसत नाही आहेत, क्वालिटी चांगली नाही आहे. सो मला याची प्लीज एक सांगशील व्ह्युअर्सना. ॲक्च्युली आता व्हिडिओ लेक्चर बाबतीत किंवा इथल्या लेक्चर बाबतीत मी बोलते आहे. काय होतं, पहिल्यांदा आम्हाला कुठला पण एक टॉपिक, आता वॅक्सिन जर असेल तर आधी तुम्ही जे LMS सिस्टम ऑन करून दिले मॅम, त्यात लेक्चर बघायला लावतात. म्हणजे जे तुम्ही एक्सप्लेन करता ते सगळं आम्हाला कळतं. नंतर मॅम डेमो देतात, त्याचे डेमो दिल्यानंतर पुन्हा लेक्चर घेतात. म्हणजे एक टॉपिक आम्ही 3 वेळा शिकतो आणि ते पण घरी पण आम्ही पाहू शकतो. म्हणजे आमच्या वेळेप्रमाणे आम्ही कधी पण ते टॉपिक बघू शकतो. कधी बघतेस व्हिडिओ? मी शक्यतो ना रात्री बघते, 11 साडे11 नंतर, म्हणजे फ्री झाल्यावरती मी बघते. असं म्हणजे माझं हे आहे की कुठला पण एक व्हिडिओ घेतला मी, म्हणजे तुमचे यूट्यूबचे पण असू देत किंवा कुठलेही, मग ते मला जेव्हा बघायचे ना, मी असं फ्री टाईम बघून शांततेत ते व्हिडिओ बघते. म्हणजे जेणेकरून ते नीट समजावेत, एका याच्यातच आपल्याला व्यवस्थित कळलं आणि बघून झालं की म्हणजे जास्ती बरं वाटतं. म्हणजे माझं असं मत आहे. आणि एक गोष्ट अशी सांगायची, जेव्हा मी नवीन मेकअप करत होते, सो जेव्हा मेकअप करायला घेतलं ना, तेव्हा मॅमनी मला चुका सांगितल्या की तुझं हे चुकलं आहे, असं चुकलं आहे, हे सगळं झालं. त्यानंतर त्यांनी त्याच मुलीवरती म्हणजे पूर्ण ती धुवून वगैरे आली सगळा मेकअप, एका साईडला त्यांनी मला पूर्ण मेकअप करून दाखवला. आणि मग सेम तसा म्हणजे फाउंडेशन कसं लागलं पाहिजे, लायनर कसा, मी इथं बेसिकलाच आहे, मी काय आता ॲडव्हान्स मेकअपला वगैरे नाही आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बेसिक, येस, हां, आणि ह्या बेसिकलाच आत्ताच जेवढं करून घेतलं आहे ना, जेव्हा आम्ही ॲडव्हान्स करू कुठे पण, तर ते आधीच आम्हाला माहिती आहे की का पॅची दिसतो मेकअप. म्हणजे एवढं शिकवतात असं मला सांगायचं आहे. असं म्हणजे शिकवणं मला खूप जास्त आवडतं इथलं. थँक्यू. सो मोनाली पण एक खूप हार्डवर्किंग स्टुडंट आहे आणि शी व्हॅल्यूज एव्हरी पेनी, म्हणजे जे काही तिने पैसे भरलेत त्याची व्हॅल्यू आहे तिला. त्यामुळे क्लासला रेग्युलर येणं, व्यवस्थित प्रॅक्टिस करणं, जे सांगितलं आहे ते फॉलो करणं. सो हे तुझे खरंच छान गुण आहेत. तिचं स्वतःचं प्रेशर एक चांगलं आहे, बोलणं खूप नम्र आहे. त्यामुळे जॉब करताना सुद्धा जेव्हा तुम्हाला कोणी जॉबवर घेतं, लोक नुसतंच काम बघत नाही. आय ऑलवेज से यू आर हायर्ड फॉर युअर स्किल्स बट यू आर फायर्ड फॉर युअर ॲटिट्यूड. सो तुम्हाला स्किल्स छान आहेत म्हणून कोणीतरी हायर करेल, पण तुझं ॲटिट्यूड चुकीचं असेल तुम्हाला फायर करतील. सो एक समजूतदारपणाने तू मध्ये एक अनुभव पण शेअर केला होता की ती एका ब्युटिशियनकडे गेली होती, जिच्याकडे ती मेकअप आर्टिस्ट होती आणि ती क्लायंटचं पॅकेज करायला तिने मोनालीला बोलवलं होतं आणि मोनालीला काही गोष्टी पटल्या नाही. क्विकली सांगशील, नाव वगैरे काही घेऊ नकोस, पण काय अनुभव होता की ब्रायडल पॅकेज पण लोक कसं करतात? ॲक्च्युली मी त्यांच्याकडे ब्रायडलसाठी नव्हते गेले, पण त्यांनी मला बोलल्या की तू ये, फक्त तिचं बाकी सगळं काम आहे वॅक्सिन वगैरे ते कर. सो कधी कधी काय होतं ना, आपण जातो एखाद्याकडे, तिथे पाणी खूप गरम पाणी नव्हतं तुला? हां, गरम पाणी नव्हतं, खराब पाण्यातच मॅनिक्युअर केलं, बापरे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, कारण आपण कोणाचं नाव नाही घेत. हां, सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जास्त मॅटर करतात. हो, तुम्ही सगळे स्ट्रोक शिकलात, मसाजचे, तुम्ही खूप छान लॉन्ड्री ठेवली, हे केलं, पण तुम्ही घेणारं पाणीच स्वच्छ नाहीये, तुमचं कॉटन क्लीन नाही, इकडे तिकडे पडलेलं आहे. सो व्हॉट आय फील इज की सक्सेस इज डिटरमाइंड इन स्मॉलर थिंग्स. बरोबर. खूप मोठं काहीतरी तुम्ही 10-15 तुमच्या अकॅडमीज आहेत म्हणून तुम्ही सक्सेसफुल आहात असं नसतं. आज माझी एकच अकॅडमी आहे, पण ह्या ज्या स्टुडंट्स तयार होतात आणि हे इतकं चांगलं काम करतात, जे मी सगळ्यांना सांगते की चांगलं काम करा, चांगली सर्व्हिस द्या आणि पुढे शिकवा. कारण पुढे गेलं पाहिजे जनरेशन्सना की कॉटन कसा कट करायचा, ठेवायचं कसं, ट्रॉली कशी पाहिजे. सो आय ऑलवेज फील की मोनाली तुमच्यासारख्या ज्या सिन्सिअर स्टुडंट आहेत त्यांनी पुढे शिकवावं सुद्धा. सो 3-4 वर्ष तुझी प्रॅक्टिस चांगली झाली की स्टार्ट टीचिंग ऑल्सो. सो तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, आता काय करायचं तुला? आता तरी माझा बेसिक झाला आहे, सो मी ॲडव्हान्स आणि सिडास्कोप आहेच माझ्या डोक्यामध्ये. थोडंसं थांबते कारण आता हां, फायनान्शियली पण आणि कुठेतरी जॉब करावा असं मला वाटतंय. त्यामुळे मी थोडं थांबून एकदा जॉबला लागली की मग मी हे सगळं स्वतः करू शकते असं. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्यू. आणि जॉब सगळ्यांनीच करायला पाहिजे. मी मुलींना कायम सांगते की कोर्स झाला जरी तुम्ही इथे खूप कॉन्फिडंट असाल, 10 प्रॅक्टिस केल्यात, हे केल्यात, जॉब इन द सेन्स थोडं फ्रीलान्सिंग तरी करा.
की ज्यातनं तुम्ही थोडे पैसे कमवाल. तुम्हाला एक सलॉन चालू करताना काय काय खर्च असतील किंवा क्लायंट कसं मॅनेज करायचं, इन्व्हेंटरी कशी मॅनेज करायची हे कळतं. कारण क्लासमध्ये एक सगळ्या स्ट्रक्चर्ड सिलेबस अंडर शिकणं, टीचर्स पण आहेत, सगळे हाऊसकीपिंगची मदत करतात, ह्या सगळ्या तामझाममध्ये शिकणं इज अ डिफरंट बॉल गेम. आणि स्वतः हे सगळं उभं करणं आणि करणं इज अ डिफरंट बॉल गेम. सो जॉब नक्की कर. सो दिस इज माय सजेशन आणि विश यू ऑल द बेस्ट. कारण वन ऑफ द सिन्सिअर स्टुडंट आमच्या बॅचमधली आहे. सो थँक्यू फॉर युअर टाईम. बाय.